या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बेनिफिट ऑफ फोरफिटिंग, की फोरफिटिंग केल्याचे बेनिफिट काय होतात. पहिला आहे व्हॉल्यूम. बघा, फोरफिटिंगमध्ये तुम्ही बघा, एक व्यवहार असेल तर तुम्ही त्याचा एकाच व्यक्तीची काय करत असता, त्याला तुमची बिल्स रिसिवेबल विकत असतात त्या, ओके, आणि तुम्हाला पैसे लगेच मिळत असतात. तुम्ही काय करू शकता, त्यामुळे अधिक काय करू शकता, माल विकू शकता. हे सगळे तुम्हाला व्हॉल्यूमचा बेनिफिट भेटतो. व्हॉल्यूम म्हणजे काय सांगा, जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, यामुळे विक्री करू शकतो. बघा इकडे काय म्हटलंय, पेन घेऊया, हे घेतलं, आत्ता घेतलं, ओके. व्हॉल्यूम फोरफिटिंग कॅन वर्क ऑन अ वन शॉट डील असते ही, विदाऊट रिक्वायरिंग ऑन गोईंग व्हॉल्यूम ऑफ बिझनेस. पूर्णपणे ऑन गोईंग व्हॅल्यूम ऑफ बिझनेसची गरज नसते. ही एक वन शॉट डील असते. त्यामुळे हा एक बेनिफिट भेटतो. पुढचा आहे स्पीड. यामध्ये बघा, स्पीड काय असते, पहिल्यांदा कमिटमेंट दिली जाते. पहिली एक स्टेप काय आहे, कमिटमेंट दिली जाते. कमिटमेंट कोण दिली जाते, फोरफिटर असतो ना, तो कमिटमेंट कोणाला देतो, एक्सपोर्टरला देतो. त्यामुळे बघा, कमिटमेंट कॅन बी इश्यूड विदाऊट अवर्स ऑर डे, डिपेंडिंग ऑन द डिटेल्स अँड कंट्री. जी काय काही तासात किंवा याच्यामध्ये तुम्ही जर कंटिन्यू व्यवहार करत असाल तर तुमच्या व्यवहारांना तात्काळ काय दिली जाते, ही दिली जाते काय, कमिटमेंट दिली जाते की तुम्ही बाबा त्या व्यक्तीला माल विका. त्यामुळे तुम्हाला शोधावं लागत नाही फोरफिटर. दुसरी बेनिफिट. तिसरा आहे सिम्प्लिसिटी. द डॉक्युमेंटेशन इज द युजली सिम्पल, कन्साइज अँड स्ट्रेट फॉरवर्ड. डॉक्युमेंट काय स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. स्ट्रेट फॉरवर्ड का म्हटलंय ते बघा, डायरेक्ट एक्सपोर्टरला पैसे कोण देणार, फोरफिटर पैसे देणार. मग एक्सपोर्टरचा विषय संपला. मग एक्सपोर्टरने काय करावं, पुन्हा ते व्यवहार लक्षात ठेवायची गरज नाही, कारण हे पूर्णपणे विदाऊट रिसोर्स आहे. विदाऊट रिसोर्स म्हणजे काय सांगा, विदाऊट रिसोर्सचा अर्थ असा होतो की जर लॉस झाला तर तो फोरफिटरला सहन करावा लागेल. सोपं आहे. पुढचं काय आहे, प्रॉफिटेबल अँड लिक्विड. प्रॉफिटेबल अँड लिक्विड म्हटलं का जातं ते बघा. तुम्ही आता मला सांगा, वर्षाने पैसे देणार आहेत. बघा, व्यवहार काय झाला, एक्सपोर्टर काय करणार सांगा, फोरफिटरला आपली बिल्स विकणार आणि इम्पोर्टर फोरफिटरला पैसे देणार. पैसे कधी देणार, वर्षाने. तोपर्यंत फोरफिटर काय करू शकतो, मनी मार्केटमध्ये हे विकू शकतो, ही इन्स्ट्रुमेंट, बिल ऑफ एक्सचेंज वगैरे, आणि त्यातनं त्याला पैसे मिळू शकतात. त्यामुळे त्याला पण लिक्विडिटी प्राप्त होते. लिक्विडिटी म्हणजे काय, तो त्या बिल ऑफ एक्सचेंजचं रूपांतर तात्काळ पैशामध्ये करू शकतो. ओके, बघा काय म्हटलं, फ्रॉम द फोरफिटर पॉईंट ऑफ व्ह्यू. आता आपण फोरफिटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करूया. इट इज व्हेरी ॲडव्हान्टेजेस बिकॉज ही नॉट ओनली गेट्स इमिजिएट इन्कम इन द फॉर्म ऑफ डिस्काउंट. त्याला डिस्काउंटमध्ये इन्कम भेटतातच, कारण 1 लाखाची तो 90,000ला खरेदी करत असतो, त्याला 10,000 हे भेटतातच डिस्काउंट चार्जेस. बट ऑल्सो कॅन वेल देम ते सेकंडरी मार्केट, सेल देम सेकंडरी मार्केट ऑर टू अन इन्व्हेस्टर फॉर कॅश. तो काय करू शकतो, सेकंडरी मार्केटमध्ये विकून कॅश निर्माण करू शकतो. पुढचं आहे काय, सिम्पल अँड फ्लेक्झिबल. इट इज ऑल्सो बेनिफिशियल टू द एक्सपोर्टर. ऑल द बेनिफिट दॅट आर अवेलेबल टू क्लायंट अंडर फोरफिटिंग आर द ऑटोमॅटिकली अंडर फोरफिटिंग ऑल्सो. हवेवर फॅक्टरिंगमध्ये जे बेनिफिट आहेत ते फोरफिटिंगमध्ये मिळतातच, पण द ग्रेटेस्ट ॲडव्हान्टेज इज द सिम्प्लिसिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. इट कॅन बी अडॅप्टेड to the exporter transaction and can exact structure of the finance can also determine according to the needs the exporter, importer and forfeiter. या सगळ्यांच्या बेनिफिटचा यामध्ये विचार केलेला आहे आणि फॅक्टरिंगचेच पण बेनिफिट भेटतात. त्यामुळे हे सिम्पल आहे आणि फ्लेक्झिबल आहे. तुम्ही त्यात थोडेफार चेंजेस करू शकतात. अवॉइड एक्सपोर्ट क्रेडिट रिस्क. क्रेडिट रिस्क म्हणजे केव्हा, आपण जे उधारीवर माल विकतो दुसऱ्या देशात आणि त्या देशाबरोबर आपले संबंधच बिघडले आणि मग त्यांनी सांगितलं आता पैसे देणार नाहीत, काय ते करून घ्या. मग आपण काय करणार आहोत, अशा वेळी जी रिस्क असते त्याला म्हटलं जातं क्रेडिट रिस्क. आणि यामध्ये तुम्हाला कसे तात्काळ फोरफिटर पैसे देतो ना, त्यामुळे क्रेडिट रिस्क काय होते, अवॉइड होते. द एक्सपोर्टर इज कम्प्लिटली फ्री फ्रॉम मेनरी एक्सपोर्ट क्रेडिट रिस्क दॅट मे अराइज ड्यू टू द पॉसिबिलिटी ऑफ इंटरेस्ट अँड फ्लक्च्युएशन एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेटमध्ये काय चेंज होणार, त्यामुळे पुन्हा प्रॉब्लेम होणार. तुम्ही आता माल विकला आणि उद्या त्याचं एक्सचेंज रेट कमी जास्त झाले तर तुमचा लॉस होऊ शकतो ना, कारण तुम्ही विदेशाबरोबर व्यवहार करत असतात. याचे सगळ्याचे तुम्हाला काय भेटतात, बेनिफिट भेटतात. पुढे अवॉइड एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स. तुम्हाला इन्शुरन्स काढायची गरज नाही. तुम्ही जेव्हा उधारीवर बाहेरच्या देशांना विकता तेव्हा तुम्हाला इन्शुरन्स काढावा लागतो. ते काढायची काय इकडे गरज नसते, कारण तुम्हाला तात्काळ पैसे भेटतात. कॉन्फिडेंटल असतं, हे कॉन्फिडेंटल असतं, सुरक्षित असतं, स्पीडी असतात व्यवहार. हे तुम्हाला सांगितलं कसे ते मगाचसारखं आहेत. सुटेबल ऑफ ऑल काइंड ऑफ एक्सपोर्ट डील. तुम्ही कुठची एक्सपोर्ट डील करा, तुम्हाला पैसे मिळत असतील
तर तुम्ही ते फोरफिटरमधनं तुम्हाला काय भेटू शकतात, पैसे मिळू शकतात. इकडे 100% फायनान्स असतो. इकडे ओके बघा, द एक्सपोर्टर इज एबल टू कन्वर्ट ॲज डेफर ट्रान्झॅक्शन इन टू कॅश ट्रान्झॅक्शन थ्रू द फोरफिटर. यू ऑल्सो एबल गेट 100% फायनान्स अगेन्स्ट एक्सपोर्ट रिसिवेबल. ओके, तुम्ही असं पण करू शकता की मला माझा 100% फायनान्स पाहिजे आणि पैसे घेताना मात्र इम्पोर्टरला तुम्ही सांगू शकता की याचं फोरफिटरला प्लस काय द्यायचं, इंटरेस्ट द्यायचं. असं हे केला तर तुम्हाला 100% तुमचा फायनान्स मिळू शकतो. फिक्स रेट ऑफ इन्शुरन्स हे तुम्ही वाचून पण करू शकता. फिक्स रेट फायनान्स, forfeiting provide finance always at a fixed rate only, so there is no need to entry into hedging transaction. hedging transaction मागच्या गेल्या वर्षी तुम्हाला शिकवलं आहे. hedging हे कसं केलं जातं ते त्याची काय गरज नसते. द एक्सचेंज रेट्स रिस्क, तुम्हाला एक्सचेंज रेट रिस्क पण नसते, इंटरेस्ट रेट रिस्क नसते, तुम्हाला कुठचाही यामध्ये प्रॉब्लेम नसतो. हे तुमचे सगळे काय आहेत, बेनिफिट आहेत. हे सगळे नाही केले ते 6 तरी करा. व्हॅल्यूम असतो, स्पीड, सिम्प्लिसिटी आहे, प्रॉफिटेबल अँड लिक्विड आहे, सिम्पल अँड फ्लेक्झिबल आहे, अवॉइड एक्सपोर्ट. यातली कुठलेही 7-8 करून ठेवा. परीक्षेला तुम्हाला ते 7-8 लिहायचे आहेत. बेसिकली आपल्याला हे काय एकदम सोपं आहे, हे तुम्ही वाचून आरामात करू शकता. हा लेक्चर आपण इकडेच थांबूया.